भोर मतदारसंघात नेमकं काय होणार, कुणाचं पारडं भोर मतदारसंघात जड आहे हे देखील आपण पाहणार आहोत। परंतु भोर मतदारसंघात सध्या तरी काँग्रेसचं पारडं जड असल्याचं दिसतंय। आपण पाहतोय की भोर मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पारडं जड दिसतंय। नेमकं काय उमेदवार आपण पाहूया। अगदी संभाव्य आमदार आपण बघतोय भोरचा संग्राम थोपटे काँग्रेसकडून संभाव्य आमदार आहेत, तर शंकर मांडेकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इथून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु त्यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं दिसतंय। तर संग्राम थोपटे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत आणि ते इथं विजयी होऊ शकतात भोरमध्ये अशी सध्या तरी शक्यता आहे। तर ही दृश्य आपण बघतोय, हे महत्त्वाचं खरं तर ही आकडेवारी आहे, कारण भोरमध्ये संभाव्य आमदार म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाला भोरवासियांनी पसंती दिलेली आहे असं दिसतंय। तर भोरमध्ये संग्राम थोपटे यांना का बरं जनतेने पसंती दिलेली आहे, संग्राम थोपटे यांना निवडून देण्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात थेट भोरमधून आमच्या प्रतिनिधीकडून। पुणे जिल्हा मतदारसंघापैकी एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून भोर मतदारसंघाची ओळख आहे आणि याच मतदारसंघात थोपटे कुटुंबाचं एक मोठं वलय या संपूर्ण मतदारसंघाला प्राप्त झालेलं आहे। 1972 ते 2024 म्हणजे टोटल 52 वर्ष आणि त्यातलेच 45 वर्ष याच मतदारसंघावर प्रभुत्व आणि अधिकार ज्यांनी गाजवला आहे तेच म्हणजे थोपटे परिवार। थोपटे परिवाराच्या विरोधात कुठला उमेदवार जिंकून येऊ शकतो का, त्यांच्यात खरी ताकद आहे का, असं अनेक वेळा चर्चेत आलं होतं। आधी अनंतराव थोपटे आणि त्यानंतर संग्राम थोपटे हे दोघंही पितापुत्र आमदार जे आहेत ते जवळपास गेल्या खरं तर 45 वर्षांपासून हा सगळा टप्पा जो आहे, जो प्रवास आहे तो याच भोर मतदारसंघातनं त्यांनी केलेला आहे। गेल्या 3 टर्मपासून संग्राम थोपटे हे भोरमधले आमदार आहेत। त्यांच्या विरोधात शंकर मांडेकर खरं तर महाविकास आघाडीकडूनच उमेदवारी मागत होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार यांनी देखील महाविकास आघाडीचा हाच एक्का संग्राम थोपटेंच्या विरोधात वापरण्याचं ठरवलं। भोरमधले स्थानिक मुद्दे जर आपण पाहिले तर भोर असेल, वेल्हा असेल, मुळशी असेल असे 3 तालुके जे पुणे ग्रामीण आणि त्यातलाच काही भाग हा शहरी भागात येतो। अनेक जे वाहतूक कोंडीचे मुद्दे असतील, हायवेचे मुद्दे असतील किंवा पाण्याचे मुद्दे असतील, विकासाचे मुद्दे असतील, असे अनेक या 3-4 पॉईंट्सवर भोर विधानसभा मतदारसंघाचं सगळं खरं तर हा मतदारसंघ जो आहे त्याच्यावर अवलंबून आहे। आणि त्यानंतर संग्राम थोपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून तिथले आमदार असल्यामुळे खरंच पुन्हा एकदा भोरची जनता जी आहे ती संग्राम थोपटेंना उमेदवारी निवडून देईल आणि जर महाविकास आघाडीचं खरंच जर सत्ता आली तर संग्राम थोपटेंना मंत्रिपद देखील मिळू शकतं अशी देखील चर्चा आहे। बिलकुल, धन्यवाद। आपण